जय हरी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचं माझ्या सावित्रीबाई फुले स्मारक नायगाव या मिनी ब्लॉगमध्ये. चला तर आपण आलो आहेत नायगाववरील या मेन गेटवर. नंतर सभेच्या स्थळी आल्याच्या नंतर हे बघू शकता. आता तुम्हाला एक क्लिप दाखवतो. या क्लिपमध्ये सावित्रीबाई फुले ज्या नायगावच्या पवित्र भूमीने देशाला सामाजिक समतेचा आणि शिक्षणाचा महान विचार दिला, त्याच भूमीत आज इतिहासाचा एक सुवर्ण क्षण साकारत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थानी त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि संघर्षाचा गौरव करणारे एक भव्य स्मारक आकार घेत आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री माननीय श्री जयकुमारजी गोरे यांच्या सातत्यपूर्ण, परिणामकारक आणि दूरदृष्टीपूर्ण पाठपुराव्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आज प्रत्यक्षात साकार होत आहे. या प्रकल्पासाठी नायगाव येथे सुमारे 10 एकर जागा अधिग्रहित करून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सक्षम आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने 110 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. जिल्हा परिषद सातारा यांच्या माध्यमातून त्या ऐतिहासिक स्मारकाची अंमलबजावणी तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो. या क्लिपमध्ये पूर्ण स्मारकाचे जे स्ट्रक्चर कसं आहे ते पूर्ण सांगितलेलं होतं. नंतर आपण या बघू शकता पूर्ण गर्दीचा व्ह्यू वगैरे घेतला. खूप गर्दी होती मित्रांनो. नंतर आपले जे मंत्री साहेब आहेत जयकुमार गोरे भाऊ हे बोलत होते. त्यांचं भाषण वगैरे झाल्याच्या नंतर आपण तिथला कार्यक्रम आटपून आपण निघालो आपल्या गावाच्या दिशेने, आपल्या जवळा बाजार नगरीकडे. साताऱ्याहून नायगाव म्हणजे साताऱ्याहून आपल्या जवळा बाजारच्या दिशेने बघू शकता. नंतर हा पुसेगावच्या जवळपास आल्याच्या नंतर हा एक घाट लागतो. हा घाट खूप मोठा आहे, खूप रिक्सी पण आहे. बघू शकता सिंगल वे आहे. पूर्ण घाटातून गाडी जात आहे. नंतर आपण आलो संत सेवागिरी महाराज संस्थान पुसेगाव येथे. दर्शन वगैरे घेतलं आणि लगेच आपण रात्रीचा प्रवास चालू केला आपल्या पंढरपूर तो आपला जवळा बाजार. पंढरपूर तो जवळा बाजार आपला प्रवास चालू आहे. नंतर आपण जवळपास सकाळच्या 5 वाजता आपल्या जवळा बाजार नगरीमध्ये आलो आणि घरी आलो. धन्यवाद. या व्लॉगमध्ये एवढे.